आम्ही करायचं काय? आणि तुम्ही इकडे आमच्याकडे बघाच नाही. मग तुम्ही आता काहीतरी विलास करा. आम्हाला दर वर्षाला अशी नोटीस येतात, दर वर्षाला नोटीस येतात. मग आम्ही कसं करायचं? आम्ही रूमवर येईन, पण आमचे पैसे पाहिजे का नाही जायला? दापोली तालुक्यातील पाचपंढरी गावातील नागरिकांवर आलेल्या आपत्तीजनक स्थितीची कहाणी मोठी असून मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा आणि समुद्री उधाणाचा धोका इथल्या 125 कुटुंबावर टांगत्या तलवारीसारखा कायम आहे. इथल्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. दिवसभर भीतीच्या छायेखाली लोक घरात बसून असतात, तर रात्रीला मात्र सुरक्षित स्थळी जातात. मात्र हे असं किती दिवस चालायचं असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. तसेच शासनाच्या मदतीशिवाय स्थलांतरित कसे होणार असे इथल्या ग्रामस्थांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. तुम्ही घर खाली करा, मग आम्ही दरवर्षाला पैसे हाणायचं कुठून? दरवर्षाला आम्ही खोलीनं जातो ते. मग तुम्ही काहीतरी ह्याची नोंद घ्या. तुम्ही दरवर्षाला अशाच बोलता, मग त्याची काहीतरी नोंद घ्या आणि आम्हाला खरे तरी सेपरेट कुठेतरी घराबिरा द्या, जागा वेगा बघून शान, आणि घराबिरा आम्हाला बांधून द्या. आमची आई एक ते म्हातारी आहे, तिला चालता येई नाही सारखा, आणि इथून जर पडली बिरली त्याला जबाबदार कोण? म्हणून आज तुम्ही नुसते असंच हे करता. नुसती लेटर नुसती देता तुम्ही, दर वर्षाला देता तुम्ही नुसती लेटर. मग डोंगराची घर आम्हाला डगरा बिगराची अशी भीती वाटते. डगर येत आहेत काय? आणि रातची रिक्षा आम्ही झोपीत नाही, नुसते देवा धाव बावा धाव अशा करता नुसते. मग किती वेळ रात्र नुसतं पावसाला का आम्हाला झोपूच नाही जावे. पुन्हा सकाळची गेला आराम करायला तर सकाळची पण असं येते वाव बिव. मग आम्हाला रात्री दिवसाची झोपच नाही डोंगराच्या घरांना. मग आम्ही आता करायचं काय? तुम्ही काहीतरी शासन आमचा काहीतरी विलास करा त्याचा. आमची काहीतरी विनंती, तुम्ही आम्हाला काहीतरी करा आणि कुठेतरी आम्हाला घराबारा बांधून द्या. आमची एवढी विनंती आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.